चला दोन संघ आता रेडी होणार आहेतच. टॉस झालाय आणि टॉस जिंकून संविधान ग्रुप पुणे या संघाने क्षेत्ररक्षण निवडले आणि MUCC माननीय आशुतोष कातवणकर यांच्या शुभ हस्ते प्रमुख अतिथी या ठिकाणी सन्माननीय संदीपजी साटम साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की या बघून सगळ्या हालचाली करायच्या आणि इतिहास रचायचा हे त्यांचं काम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याच माध्यमातून या खेळाडूंना ही संधी आपण उपलब्ध करून देता आणि त्यातूनच हे खेळाडू घडत असतात. यात तुमचा या स्पर्धेचा मोठा वाटा आहे. खरं तर स्पोर्ट्स बाईक तुम्हाला जिंकता येणार आहे. स्वप्न प्रत्येकाचं असतं ते वैयक्तिक बक्षीस जिंकण्याचं, पण होते फक्त काही गज पूर्ण, म्हणून कधी कधी तुमची मेहनत कमी पडते. तर हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या जे खेळत आहे त्या स्पर्धेमध्ये त्यामुळे थोडासा अभ्यास फलंदाजाचा कमी पडला या फ्लड लाईट क्रिकेटमध्ये खेळण्याचा या मैदानावर. ग्रीन पार्क स्टेडियम, मिठबाव तालुका देवगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. RPN ट्रॉफी 2026 दुसरं षटक प्रदीप न्यायनीत फार एंड. फुल लेन बॉल, बॅटचा फेस क्लोज दिला, स्क्वेअर लेगला नाही संपर्क बनवू शकले. बॉल थोडासा डीप होताना पाहायला मिळाला. सुरुवात दुसऱ्या षटकाची सुद्धा डॉटने झालेली आहे. 7 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि धावसंख्या आहे फक्त 4 धावा, ज्यामध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत. लीग स्टेज आहे. लीग स्टेजमध्ये सुद्धा पहिला सामना खूप महत्त्वाचा असतो. कुठल्याही स्पर्धेचा पहिला सामना आणि शेवटचा सामना नेहमीच लक्षात राहतो. स्क्वेअर ड्राईव्ह केलंय, बॉलला खेळलंय, कव्हर्सला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. आउटफील्ड थोडी स्लो आहे आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत फक्त 2 धावा पूर्ण करण्याचा मौका या दोन्ही फलंदाजांना मिळाला. 2 धावा वाढत आहेत आणि 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर. सिंगल डबल्स आतापर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाही या डबामध्ये पाहायला मिळाला. थोडासा सांभाळून, थोडासा विचार करून, थोडासा संयम बाळगून खेळतोय MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सचा संघ. चांगलाच कंट्रोल आतापर्यंत संविधान ग्रुप पुणेचा. फुल लेन बॉल हलक्या हाताने बॉटम एंडचा वापर करून बॉलला खेळलं. कव्हर्सला क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर पोहोचतोय. थ्रो योग्य त्या एंडला, परफेक्ट फिल्डिंग एकच मिळते. आणि भूषण गोळे यांचा देखील इंटेंट नव्हता घाई करण्याचा, त्यांना माहिती आहे यानंतर आणखीन 4 षटकं खेळायची आहेत. 10-10 षटकांचा अनुभव या सर्व नामांकित क्रिकेटपटूंना आहे आणि त्यामुळे कुठल्या षटकावर खेळायचं आहे, कुठल्या षटकावर थांबायचं आहे हा संयम आता या खेळाडूंमध्ये दिसतोय. दरम्यान आतापर्यंत या षटकात 3 चेंडू डिलिव्हर्ड झालेत आणि धावसंख्या आहे ती फक्त 7 धावा. 7 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स. प्रदीप न्यायनीत पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. ओव्हर द विकेटनं राईट हँडेड बॅटर भूषण गोळेसाठी पहिल्यांदाच भूषण फेस करतायत या सामन्यामध्ये. प्रदीप न्यायनीतला फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड विकेट सर्कलच्या आत. हो यावेळेस पिकअप स्ट्रोक जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. RPN ट्रॉफी बदला पहिला षटकार भूषण गोळेच्या बॅटमधून 6 धावा. व्हॉट अ स्टार्ट ऑफ अन इनिंग बाय भूषण गोळे. षटकार खेचून त्यांनी आपला इंटेंट क्लिअर केलेला आहे. या अगोदर काय झालं त्या गोष्टीचा फरक माझ्या फलंदाजीवर पडणार नाही. मी माझा तोच खेळ देणार ज्यासाठी मी प्रसिद्ध आहे. षटकार खेचलाय भूषणने. प्लेसमेंट सेन्सिबल, फक्त एका धावेचा प्रयत्न, जास्त काही घाई गडबड करण्याची इच्छा नाहीये. हे षटक मागच्या षटकाच्या तुलनेला चांगलं राहिलं. MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्ससाठी 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या पोहोचते आता 14 या आकड्यावर, म्हणजे पहिल्या षटकात फक्त 4 होत्या, या षटकात 10 आल्यात. म्हणजेच कुठेतरी वेग वाढतोय धावसंख्येचा जो आवश्यक आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. इजाज कुरेशी अजूनही थोडासा थांबलाय, थोडासा वाट पाहतोय योग्य त्या वेळेची. पाहूया ती वेळ नेमकी येईल कधी. प्रदीप न्यायनीत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो बॉल हवेत, त्या वेळेची कुठेतरी वाट पाहायला हवी होती पण नाही, झाली घाई आणि ती घाई नडली. इजाजचा खेळ सुद्धा स्वस्तात संपला. धक्का तिसरा. MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स.
2 षटकं संपली, पॉवर प्ले संपला. पॉवर प्लेमध्ये फक्त गोलंदाजांचीच दहशत पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 2 विकेट सचिन मोरे यांनी मिळवले आणि प्रदीप यांनी मिळवला 1 विकेट. 2 षटकांचा खेळ संपून धावसंख्या आहे 14 धावा, 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ते म्हणजेच रजत मुंडे आणि बॉलिंग ट्रॅक बॉलर येत आहेत. तर सचिन मोरेलाच कंटिन्यू करण्यात आलेलं आहे कारण तुम्हाला ती पदोन्नती मिळते जेव्हा तुमच्या पहिल्या षटकावर जर गोलंदाजाने चांगलं काम केलेलं असेल तर मग त्याला पुन्हा एकदा संधी मिळते आणि म्हणूनच तोच कंट्रोल, तीच वचक, तोच दरारा राखण्यासाठी पुन्हा एकदा सचिन मोरे या गोलंदाजाला बोलवण्यात आलेलं आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे 14 धावा. स्ट्रायकर साईडला भूषण गोळे ज्यांनी षटकार खेचून आपल्या खात्याला खोललं होतं, त्यानंतर सिंगल कडून त्याने स्ट्राईक रोटेट केली. पुढच्याच बॉलवर इजाजला संयम नाही ठेवता आला. पण अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. खूप काही बाकी आहे. विचारपूर्वक खेळायचं आहे, चांगला खेळ द्यायचा आहे, डावाला आपल्या नावावर करायचा आहे. तोच प्रयत्न प्रत्येकाचा. अगोदर पदलालित्य आणि त्यानंतर रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न. थोडासा डिलेमा होता या खेळण्याच्या शैलीमध्ये फलंदाज भूषण गोळेच्या आणि त्यामुळे त्या डिलेमामध्ये तो अडकला आणि बॉल वेगानं सचिन मोरे यांनी हाताळला. अँगलचा यूज कसा करायचा त्याचा भान आहे सचिन मोरेला. फुलटॉस बॉल, बॉटमहँडचा वापर, बॉल लाट केला टर्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, सिंगल मेल, सेकंडचा कॉल अजूनही देण्याची हिंमत होत नाहीये कारण या अगोदरच 3 फलंदाज बाद झालेले असताना या दोन्ही फलंदाजांचा अनुभव आता खूप महत्त्वाचा ठरेल. दोन्ही फलंदाजाची गुणवत्ता महत्त्वाची ठरेल आणि पाहूया त्या गुणवत्तेला कशा पद्धतीने हे दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या धावफलकामध्ये जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. एका बाजूला राईट हँडेड बॅटर, डिस्ट्रक्टिव्ह राईट हँडेड बॅटर आहे भूषण गोळे आणि एका बाजूला आपण पाहिलं तर मिडल ऑर्डर मधला एक सर्वोत्तम खेळाडू जो गणला जातो तो रजत मुंडे 5व्या क्रमांकावर खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो. त्याचमुळे हे 2 प्रॉफिटेबल ॲसेट्स आहेत MUCC श्री बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्सचे आणि पाहूया या ॲसेटला कशा पद्धतीला इनकॅश केलं जाईल. पुढचा बॉल सचिन, प्लेसमेंट चांगली आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचेल 30 सर्कलच्या आतमधला, तो पूर्ण केलं 1 धाव. हे मैदान तितकं वाटतं सोपं नाहीये कारण ड्यू फॅक्टर आहे आणि ड्यू फॅक्टर असल्यामुळे तो त्रास तर सेकंड इनिंगमध्ये सुद्धा फलंदाजांना होणारच आहे. पण या पहिल्या डावामध्ये कशा पद्धतीनं तो डॉमिनन्स प्रस्थापित करता येईल तो प्रयत्न आतापर्यंत गोलंदाजांनी केलेला आहे. पण फलंदाज त्यामध्ये आपलं इनपुट कसं देत आहेत ते पाहणं तितकंच चांगलं रोचक ठरेल. एका बाजूला इनपुट तर मिळत आहेत. भूषण गोळेच्या वतीने एक षटकार आलेला आहे पहिला वेळेला या स्पर्धेतला. थोडासा लेट खेळलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतील. सिंगल मेल, सेकंडचा कॉल आहे आणि सेकंड सुद्धा कंप्लीट होईल कारण थ्रो स्ट्रायकर साईडला ज्या ठिकाणी भूषण गोळे पळत आहेत, ज्यांनी अगोदर पॉपिंग ग्रीज सोडली होती त्या एंडला थ्रो झाला आणि त्यामुळे साहजिकच ते आपल्या पॉपिंग ग्रीजमध्ये व्यवस्थित पोहोचलेले आहेत. 2 मिळत आहेत. 2ची होते वर धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. RPN ट्रॉफी 23वं पर्व. सातत्यानं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी स्पर्धा ही आपण पाहतोय. हे ग्रीन पार्क स्टेडियम हळूहळू प्रेक्षकांनी भरेल. प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था या स्टेडियममध्ये केली आणि बघा आता यष्टीरक्षकाकडून आणि शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून ही चूक झाली. हा बोनस मिळतोय आणि कदाचित हा टर्निंग पॉइंट ठरेल. 5 धावांचा बोनस टीम MUCC श्री बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्सला वाईट्स. (23) 23 झालेत. धावसंख्येचा वेग वाढतोय. या मैदानावर जर आपण पाहिलं खेळपट्टी आणि मैदान आउट सर्कल, इन सर्कल, तर 60 ते 65 हा जो स्कोर आहे तो फायटिंग स्कोर म्हणून ओळखला जाऊ शकतो आणि त्याच दिशेने ते प्रयत्न आहेत. पण सचिन सुद्धा बघा मागच्या वेळी जरी चुकले होते पण पुन्हा एकदा तीच चूक सुधारण्याचा प्रयत्न करतात. यालाच म्हणतात परफेक्शन. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने घडेलच असं नाहीये, पण त्यानंतर जेव्हा चूक होते ती चूक सुधारून तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा तो नैसर्गिक खेळ द्यायचा आणि तो देण्याचा प्रयत्न सचिन मोरेचा. धावसंख्या थांबलेली आहे 23 वर. 23 लॉस ऑफ 3. पुढचा बॉल भूषण फेस करणार आहे सचिनचा. राऊंड विकेट ड्राईव्ह केलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉलवर ते पोहोचतील, बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत पुन्हा एकदा भूषणचा वेग पाहायला मिळतो खेळपट्टीवर. त्याला साथ मिळते रजत मुंडेची आणि मिळतात ना या 2 धावा. 1 ला 2 मध्ये परावर्तित केलेला आहे. धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना
MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या आहे 3 फलंदाज बाद 25 धावा 25 लॉस ऑफ 3. तर तेच गोलंदाज सातत्याने वापरले जातात. आपल्याकडे जे पर्याय आहेत त्या पर्यायांची निवड योग्य त्या पद्धतीने झाली पाहिजे आणि प्रदीप न्यायनीत अजूनही स्वतःवर विश्वास ठेवतायत की या षटकात पुन्हा एकदा तोच खेळ जो मागच्या षटकात मला नाही तितका देता आला. फक्त एकच विकेट मिळाली पण ती एक सिक्सर थोडीशी महागात पडली आणि म्हणूनच त्या गोष्टीला सुधारित करण्यासाठी स्वतः प्रदीप न्यायनीत बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो स्लॉक स्वीप उचलली जबाबदारी स्ट्रोक खेळला लय भारी रजत मुंडेच्या बॅट मधून स्क्वेअरला क्लिअर करणारा RPM सिक्सर. जबरदस्त स्फोटक फलंदाजी आता दोन्ही फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते आता 31 वर 31. प्रदीपचं स्वागत षटकाराने पण त्यानंतर काउंटर अटॅक प्रदीप न्यायनी त्यांचा जणू काही त्यांना जाणवलंच होतं की स्विचचा प्रयत्न केला जाईल रजतच्या वतीनं. ऑफस्टमच्या बाहेर फुल लेन बॉल ठेवला होता संपर्क तितका नाही म्हणू शकले. रिव्हर्सित खेळण्यासाठी जी जागा निवडायची होती ती जागा त्यांनी निवडली होती पण तितका चांगला गोलंदाजीचा खेळ प्रदीप न्यायनी त्याचा या वेस्टर्न टू सम अटॅक केला. ऑन साइडला हलक्या त्याने बॉल फ्लिक केले क्षेत्ररक्षक पोचेल टिपेड विकेटचा सिंगल कंप्लीट सेकंडसाठी नाही प्रयत्न केले जात कारण दोन्ही फलंदाजांच्या वतीने आता धावा येत आहेत. त्यासमुळे धावचीचा धोका ते पत्करत नाही आहेत. मिळते एक धाव धावसंख्या पोचते 32 32. चला पुढचे दोन संघ रेडी राहायचं आहे टॉससाठी. गोन स्ट्रायकर्स गोवा आणि स्वामी समर्थ स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन चला टॉससाठी रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. गोन स्ट्रायकर्स गोवा आणि श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन टॉससाठी. आतापर्यंत चेंडू हाताळले त्या षटकातले 3 हे षटक राहिले 7 धावांचा. पहिल्या बॉलवर षटकार आला त्यानंतर आला डॉट. अनुभव पाहायला मिळाला प्रदीप न्यायनीचा आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट रजत मुंडेचा. पुढचा बॉल प्रदीप पदलालित्य आणि कॉट बिहाइंड. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये तो झेल टिपलेला आहे आणि भूषण गोळी यांची देखील आक्रमकता संपलेली आहे. धक्का बसतोय चौथा. भूषण गोळी बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. मुंबईचा बांद्र्याचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम. या सिच्युएशन साठी सर्वोत्तम पर्याय म्हणून याच्याकडेच पाहिलं जातं. श्रेयस केलं स्ट्रायकर साईडला. सिच्युएशन थोडीशी कठीण आहे पण पाहूया या सिच्युएशनला अॅनालाइज करताना कसा खेळ देतोय श्रेयस कदम. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. तब्बल 21 लाख सबस्क्रायबर्स tenniscricket.in चे आणि सातत्याने नवीन नवीन टेक्नॉलॉजीज तुम्हाला या थेट प्रक्षेपणामध्ये पाहायला मिळतात. स्वतः गौरव सावंत तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांची टीम या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीनं घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला आतापर्यंत मिळालेला आहे. या स्पर्धेला प्रेक्षक देखील आवर्जून या स्पर्धेला भेट देत आहेत. चांगल्या क्रिकेटला पाहत आहेत tenniscricket.in वर. धावसंख्या 32. पुढचा बॉल प्रदीप न्यायनी 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत आतापर्यंत. शॉट अँड पूल स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फॉरवर्ड स्क्वेअर लेगचा पोहोचेल. सिंगल कंप्लीट सेकंड कंप्लीट. वेग बघा ही आहे ओळख या व्यावसायिक क्रिकेटपटूंची. खूप कमी वेळामध्ये ते तपासतात की बॉल कधी गॅदर होईल आणि कुठल्या एंडला थ्रो होईल आणि तोपर्यंत आपल्याकडे किती वेळ आहे किती धावा कंप्लीट करायचा. ह्या सर्व गणितांची व्यवस्थित जाणीव ठेवून त्या धावा त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत. 2 मिळते धावसंख्या पोहोचते आता 34 34. ह्या धावा महत्त्वाच्या आहेत. या डावात आतापर्यंत फक्त 2 मोठे षटकार आलेले आहेत आणि तो व्हाईट बॉलवर जो बोनस मिळाला होता तो तर मोफत मिळाला होता MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स या संघाला. पण तर देखील कंट्रोल गोलंदाजांनी या दोन्ही गोलंदाजांनी चांगला ठेवलेला आहे या डावावर.
ओ या बात बैठक बॉला पाठवला डीप मिड विकेट सीमारेषा पार कडक बेधडक षटकार साधावा. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते 40 वर. फलंदाज बाद झालेले आहेत 4 4 4 4 40 धावा, 4 फलंदाज बाद आणि 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 5व्या षटकासाठी पाहूया कुठल्या गोलंदाजाला डॉन घेऊन येणार आहे. शेवट थोडासा वेगळाच झाला, डॉनच्या मनासारखा नाही झाला, पण समोर फलंदाज देखील त्याच ताकदीचा आहे. श्रेयस कदम लीलया तो त्यांचे ते पेटंट स्ट्रोक खेळतो आणि या 7 धावांच्या मदतीनं स्कोर चांगला दिसतोय. जरी 4 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद जरूर झालेत, पण तरी देखील धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी प्रत्येक फलंदाज आपलं 100% योगदान देताना पाहायला मिळालं. न्यायनीत म्हणजेच वीरेन प्रदीप न्यायनीत हे बॉलिंग ट्रॅक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या अगोदर त्यांचं वडिलांचं षटक आणि आता ते गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. वीरेन न्यायनीत बॉलिंग ट्रॅकवर आहेत. चांगला लेग ब्रेक आहे त्यांच्याकडे. मॅच्युरिटी त्यांची वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळाले. आणि पाहूया आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये जी संधी मिळाली आहे त्यावर वीरेन आपल्या कशा पद्धतीने गोलंदाजीचं सादरीकरण करतोय. वीरेन पंचाच्या डावीकडून स्टार्ट करतो. स्ट्रायकर साईडला रजत मुंडे लेफ्ट हँडेड बॅटर. धावसंख्या 40. 4 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू बाकी आहेत. हा बॉल खूप जास्त बाहेर ठेवलेला आहे. या अगोदरच 5 एक्स्ट्रा मिळाल्या होत्या एकदाच. बाकी शिस्त गोलंदाजीची चांगली होती, पण त्यानंतर आता या षटकाची सुरुवात वाईट बॉलने झालेली आहे. धावसंख्या 41 41. पुढचा बॉल वीरेन. बॅटच्या आउटसाइड एज बॉल बॅकवर्ड पॉइंट गलीमध्ये क्षेत्ररक्षक पोचेल. बॉलवर सिंगल होईल कंप्लीट. एक धाव वाढते. एक धाव वाढून धावसंख्या पोचते आता 42 आकड्यावर 42. बाजारपेठ मित्रमंडळ आदरणीय गौरवजी लोके यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. जो पहिला 9वा म्हणजे सुपर 9 येईल त्याला गौरवजी लोके यांच्याकडून 666 रुपये. पहिला 9वा जो येणार आहे कुठल्याही फलंदाजाकडून आदरणीय गौरवजी लोके यांच्याकडून 666 रुपये त्या फलंदाजाला देण्यात येणार आहेत. पाहूया तो पहिला 9वा खेचण्याचा मान या स्पर्धेतला कोण पटकावतोय. ओ बॉल हवेत. आणखीन एक फलंदाज होतोय बाद. प्रत्येक गोलंदाज विकेट टेकर. वीरेंच्या खात्यात विकेट आणि खेळ संपलाय. महत्वपूर्ण फलंदाजाचा म्हणजे जातोय श्रेयस कदम प्लेयर डगआउटच्या दिशेने. मैदानात दाखल होतोय. खेळ सुरू ठेवावा लागतो. स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. तोच विश्वास सातत्याने ज्याने ठेवला विजय पावले जे यावर्षी ISPL मध्ये माजी मुंबईचे कॅप्टन होते ते मैदानात दाखल होत आहेत. आता संघाची गरज भागवण्यासाठी गोलंदाजी तर ते करतीलच, पण आता फलंदाजी करण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल या महत्त्वाच्या पहिल्या सामन्यामध्ये. कारण आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेले आहेत. गोलंदाज सचिन मोरे यांनी मिळवलेत एकूण 2 विकेट्स. प्रदीप न्यायनीत यांनी मिळवले आहेत 2 विकेट्स आणि वीरेन न्यायनीत त्यांच्या खात्यात पहिली विकेट या षटकात गेलेली आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतला आणि सांगितलं की जरी समोरचा संघ प्रतिभाशाली खेळाडूंनी भरलेला आहे, आम्ही देखील आमचा 100% खेळ देऊ आणि तोच खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. पण एक स्टारकास्ट आहे ते देखील विसरून चालणार नाही. MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सकडे एक जातोय, दुसरा येतोय, दुसरा जातोय, तिसरा येतोय, तिसरा जातोय, चौथा येतोय. प्रत्येक जण हाय कॅलिबर बॅटर आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत विजय पावले. नॉन स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत रजत मुंडे. बॉलिंग ट्रॅकवर वीरेन न्यायनीत. धावसंख्या आहे 42 धावा 42. लॉस ऑफ 5 विकेट्स. अजूनही आपण जर पाहिलं तर चांगलाच खेळ अपेक्षित आहे. पुढचा बॉल हो यावेळेस पंच केलंय. गॅप मोठा आहे. स्वीपर कव्हर पण दशक पुढे येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट आणि थोडासा मिसमॅच कन्फ्युजन, पण क्षेत्ररक्षण चुकलं.
पण तरी देखील चांगलंच मॅनेज केलं फलंदाजाने. आवश्यकता आहे धावांची, 1-2 जितक्या मिळतील तितक्या धावा गोळा करायच्यात, कारण डॉट बॉल परवडणार नाही. MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सच्या संघाला थोड्याच वेळात आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर जे माजी खासदार आहेत तसेच कुलगुरू आहेत, ज्यांनी मिडबाव गाव दत्तक घेतला आहे आणि मुणगे गावचे सुपुत्र आहे, थोड्याच वेळात आगमन होतोय माजी खासदार तथा कुलगुरू डॉक्टर भालचंद्रजी मुणगेकर सरांचं. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट बॉल, फुल टॉस मिस केलाय आणि आता बघा ना, मोठी निराशा आता विजयच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते, कारण चुकीच्या वेळी चुकीचं पाऊल त्यांनी उचललं आणि होत आहे ते बाद. विकेट डाऊन. नवीन बॅटर नितीन माटुंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मी म्हणालो होतो ना की 7वा 8वा 9वा 10वा 11वा जितका नंबर असेल खेळाडूचा तो हाय स्किल प्लेअर आहे. सुरुवात झाली या क्रिकेटच्या पर्वाची, ज्या पर्वाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. सर्वात जास्त रक्कम 6,66,666 ही पहिली रक्कम कोण जिंकेल त्यावर सर्वांचं लक्ष आहे. एकूण 16 संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. उपविजेत्या संघाला 3,33,333 रुपये मिळतील. एक ट्रॉफी, क्रिस्टल ट्रॉफी जिंकण्याची देखील संधी आहे. संघमालक ज्यांनी या सर्व नामांकित क्रिकेटपटूंवर भरोसा ठेवला, विश्वास ठेवला आणि त्यांच्या अंतर्गत हे सर्व खेळाडू खेळत आहेत, तर ही स्पर्धा अभिमानाची किंवा सन्मानाची का, तर भारतातील सर्वच खेळाडू, जवळपास सर्वच खेळाडू तुम्हाला येत्या 5 दिवसात या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज कोल्हापूरचे नितीन माटुंगे तुम्हाला पाहायला मिळतील स्ट्रायकर्स एंडला. एका बाजूला रजत मुंडे हे देखील शांत आहेत अजूनपर्यंत, ज्यांच्या वतीनं एक षटकार ऑलरेडी आलेला आहे. पुढचा बॉल वीरेन न्यायनीत ओव्हर द विकेट. अपील, इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. अपील तर लाऊड होती, कॉन्फिडन्स दिसला, पण पंच देखील चांगलंच निरीक्षण करताना पाहायला मिळतात. लेग बायची एकदा मिळते, एकदा वडे लवसक्या पोचते. 45 या आकड्यावर हे षटक देखील आतापर्यंत चांगलंच राहिले. जर आपण दृष्टिकोन पाहिला संविधान ग्रुप या संघाचा, ज्यामध्ये आतापर्यंत चेंडू हाताळले त्या षटकात 5, शेवटचा बॉल बाकी आहे या 5व्या षटकातला. स्ट्रायकर साईडला रजत पाहूया. आपल्या साथीदाराच्या वतीनं जर खेळ मिळत नाहीये तर माझ्या वतीनं खेळ मिळालाच पाहिजे, कारण शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत या डावातले. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत एकूण 6. वीरेन न्यायनी शेवटचा बॉल. स्कोर अजूनही नियंत्रणामध्ये आहे संविधान ग्रुप पुणेच्या. प्रत्येक षटक विकेट टेकिंग राहिलेलं आहे. इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करतात. पण पाहूया आता फलंदाजाचा इंटेंट या शेवटच्या बॉलवर 5व्या षटकाच्या. आक्रमक, फक्त आक्रमक हीच त्याची ओळख आहे आणि ती ओळख त्याने टिकवली. रजत मुंडेच्या बॅटमधून मिड विकेट क्लिअर करणारा येतोय 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार. हॅलो हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. आमच्या स्पर्धेदरम्यान ज्यांनी केंद्राची एक योजना होती गाव दत्तक घेण्याची आणि मिडभाव गाव ज्यांनी दत्तक घेतला होता, असे माजी खासदार तसेच डॉक्टर कुलगुरू, त्याचप्रमाणे मुनगे गावचे ते सुपुत्र आहेत सन्माननीय डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. खास ही स्पर्धा पाहण्यासाठी मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकाच्या समाप्तीनं धावफलक धावा आहेत 51 धावा, 51. नवीन गोलंदाज प्रसाद येत आहेत फार एंड कडून. शेवटचे 6 बॉल्सच्या डावातले 30 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजेच 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 51 आहे. 6 फलंदाज बाद झालेले आहेत MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स या संघाच्या. पण अजूनही हे 2 फलंदाज मागच्याच बॉलवर तर षटकार खेचून आपली उपलब्धी संघामध्ये काय आहे ती तर त्यांनी दाखवलीच. रजत मुंडे आणि आता बाजू या नितीन माटुंगे जे स्ट्रायकर साईडला आहेत. ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन
नितीन माटुंगे यांचे चौकार वाचवण्यासाठी. पण जर त्यांच्या मनात षटकारच आहे तर ऑनसाईडला कितीही क्षेत्ररक्षण तुम्ही वाढवा, षटकार तर मिळेलच. पण पाहूया, अजूनही 9वा आला नाहीये. पहिला 9वा जो कोणी खेचेल त्याला गौरवजी लोके यांच्याकडून 666 रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. आणि पाहूया तो पहिला सुपर 9 खेचणारा फलंदाज कोण ठरेल या श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल प्रसाद, बॉल हवेत आहे. प्रसादने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवण्यासाठी फासे टाकले आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला. आणि नितीन माटुंगेचा खेळ सुद्धा या 6व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर संपला. हॅलो 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 आपल्या या स्पर्धेदरम्यान मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि मुणगेगावचे सुपुत्र माजी खासदार सन्माननीय श्री भालचंद्र मुणगेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह, शाल देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करत आहोत. मी अध्यक्ष श्री भाईनर यांना विनंती करते की आपण मुणगेकर साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. नवीन बॅटर पंकज जाधव, अलिबागचा हा बाहुबली, अजूनही त्याचा दरारा कायम आहे आणि तोच टिकवण्यासाठी ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत पंकज जाधव. स्ट्रायकर साईडला आहेत. पहिला बॉल विकेटचा, गोलंदाज प्रसादचा तो प्रयत्न. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हर शेवटच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर आपला दरारा प्रस्थापित केलेला आहे गोलंदाज प्रसादने. पुढचा बॉल हो लेग कटर होता, ओळखलं आणि त्या बॉलला पाठवलं, दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. बॉल बॅकवर्ड फ्लेक्सी मारायच्या पार, बूम बूम, सिक्सर. सहा वाढत्यात अवसके 57. मी म्हणालो होतो की अजूनही तो दरारा कायम आहे पंकज जाधवचा. मग मैदान कुठलंही असू दे. आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी आपल्या संघामध्ये आपण का सामील झालेलो आहोत ते दर्शवून दिलेलं आहे. क्रमांक कोणता आहे त्या गोष्टीचा फरक पडत नाही, माझा खेळ काय आहे त्या गोष्टीचा फरक पडतो. आणि पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय पंकज जाधवने. हो यावेळेस बॉल हवेत आहे. जास्त एलिव्हेशन नव्हतं पण गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक होते 2, त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल काऊ कॉर्नर सीमारेच्या पार. आणखीन एक अफलातून स्ट्रोक, चौकार. पंकज आले आणि पंकज फक्त बरसत आहेत. त्यांच्या वतीनं 2 चेंडूमध्ये 10 धावा मिळत आहेत. MUCC श्री बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्सला संख्या पोहोचते 61. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा बाकी आहे. पुनरागमन होईल का गोलंदाज प्रसादचं पाहूया. पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळवून आपण या शेवटच्या षटकासाठी पात्र का आहोत ते ठरवलं, ते दर्शवलं. पण त्या पुढच्या 2 बॉलवर मात्र ते महागडे ठरलेले आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी अदलाबदली केली जाते. पाहूया त्या अदलाबदलीचा फायदा पंकजला कसा उचलता येतोय. एका बाजूला प्रसाद काउंटर अटॅक कसा करतोय. प्रश्न वेगवेगळे आहेत पण पाहूया या पुढच्या बॉलवर नेमकं काय घडते. 3 चेंडू झालेत, 3 चेंडू बाकी या शेवटच्या षटकातले. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पिचिंगला फॉलो करण्याचा प्रयत्न पंकज यांचा. शफल झाले होते, ऑफस्टंपच्या बाहेर सरकले होते. येतोय हा डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा बाकी. 4 झालेत, 2 बाकी. 3 चेंडूमध्ये 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन या डावामध्ये पंकज जाधव यांच्या वतीने पाहायला मिळालंय. प्रसादचा पुढचा बॉल, डाऊन टू विकेट. तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये करा कितीही फेरफार, जागा शोधून मी खेचेन षटकार. आणखीन एक अफलातून सिक्सर.
थँक्यू. 67. जसा मी उल्लेख केला होता की 60-65 एक फायटिंग स्कोर असेल आणि त्या ठिकाणी ती मजल गेलेली आहे. जरी सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद झाले पण शेवटच्या टप्प्यावर फलंदाज काम करून गेले. म्हणजे सुरुवात चांगली देऊन चालत नाही, शेवटचा खेळ देखील चांगला झाला पाहिजे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे 67. नेक्स्ट बॉल प्रसाद. ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ थोडासा वाईडिश होता, मोठा गॅप होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग. त्यांचा पाठलाग पडतो कमी आणि मिळते 4 धावांची हमी. या पहिल्या डावाच्या शेवटच्या बॉलवर चौकार येतो. धावसंख्या 71 झाले आणि जिंकण्यासाठी 36 चेंडू 72 धावांची गरज असेल संविधान ग्रुप पुणेला. 36 बॉल्स अँड 72 रन्स रिक्वायर्ड टू विन. करूया टॉस. थँक्यू. चला टॉस होईलच पण पुढचा डाव सुरू होईल. आपण ज्यांनी मालवणी भाषा पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात पोहोचवली, सुप्रीमो चषकामध्ये सलग 3 वर्ष त्यांचं काम आपण पाहतोय. गोवा असू द्या, महाराष्ट्र असू द्या, ज्यांच्या आवाजाची पसंती आहे असे बादल चौधरी तुम्हाला पुढच्या डावात ऐकायला मिळतील. तत्पूर्वी जाऊया आपण मुख्य मंचावर. हॅलो. आपल्या या स्पर्धेदरम्यान उपस्थित सन्माननीय श्री मुणगेकर साहेब आपल्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आहेत. सर्वांना उपेक्षित जे उपस्थित प्रेक्षक सगळे आहेत त्या सर्वांना मी अत्यंत नम्रतापूर्वक नमस्कार करतो. मी इथं अचानकपणे आलो आणि समजलं की रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव यांच्या वतीने अखिल भारतीय पातळीवरचे क्रिकेटचे सामने भरवले जात आहेत. मला वाटतं माझ्या संबंध आयुष्यामध्ये रात्रीचा क्रिकेट सामना एवढ्या प्रकाश झोतामध्ये फक्त रामेश्वर प्रतिष्ठाननेच भरवलेला आहे. याबद्दल मी संबंध मिठबावकर मंडळी आणि रामेश्वर प्रतिष्ठानचे सगळे ट्रस्टी यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. माझं गाव मुणगे जरी असलं तरी मुणगे, हेंदळे, मिठबाव हे सगळे माझीच गावं मी समजतो. आणि विशेषतः मिठबाव गावावर माझं जास्त प्रेम आहे. याचं कारण असं, माझ्या वडिलांनी मिठबावच्या बाजारामध्ये नारळ आणि सुपारी विकून माझं सगळं मॅट्रिकपर्यंत शिक्षण केलं. तर माझ्या आयुष्यामध्ये जेवढं महत्त्व आणि स्थान जेवढं मुणगे गावाला आहे तेवढं स्थान मिठबाव गावाला सुद्धा आहे. म्हणजे मी अगोदर एस टी असताना मिठबावची एस टी दिसलं की मी एस टीला नमस्कार करायचो, एस टी मिठबाव गाव समजून. तर क्रिकेटच्या सामन्यामध्ये ज्या सगळ्या टीम्सने भारतातल्या वेगवेगळ्या, मला माझे मित्र नरेने सांगितलं की ह्याच्यामध्ये लोकल टीम्स नाही आहेत, बाहेरनं टीम्स आलेल्या आहेत. मुंबईची पण टीम आहे, कलकत्त्याच्या आहे, कोल्हापूरच्या आहे. अशा सगळ्या ज्या टीम्स आहेत या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो. त्यांना चांगल्या प्रकारचं यश प्राप्त हो. क्रिकेट हा अत्यंत आपल्याला माहिती आहे टेक्निकल गेम आहे. जरा कॉन्सन्ट्रेशन केलं, 1 सेकंदभर जरी कॉन्सन्ट्रेशन केलं तरी मोठमोठे प्लेयर्स पहिल्या बॉलला आऊट झालेले आहेत. तेव्हा या सगळ्या क्रिकेटच्या मॅचमध्ये, आणि ती 6 ओव्हरची मॅच आहे, जेवढ्या ओव्हर्स कमी तेवढं कॉम्पिटिशन जास्त आणि चॅलेंज जास्त असतं. पण सगळ्यात तुम्ही टीम ज्या आहेत त्या सगळ्या टीमचे आता मी बघितलं 5 मिनटं 6 मिनटं अत्यंत कर्तबगार आहेत. ते चांगल्या प्रकारचं यश मिळवतील आणि त्यासाठी मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि माझा एवढा भव्य सत्कार केला अचानकपणे येऊन सुद्धा, त्यामुळे मिठबावच्या सरपंच सौभाग्यवती नरे, सावी मॅडम या पहिल्यापासून आमच्या सहवासामध्ये आहेत. आणि माझे खास मित्र नरे, शैलेश आणि सगळ्या तुमच्या प्रतिष्ठानचे लोक यांना मी धन्यवाद देतो. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. दोन्ही संघांच्या गोवा स्ट्रायकर आणि स्वामी समर्थ स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय श्री मुणगेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. गोवा स्ट्रायकर गोवा आणि स्वामी समर्थ स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद मॅडम, धन्यवाद मनीष.
नमस्कार. देव बरा करो गाववाल्यांनो. मालवणी मराठी हिंदी आकाशवाणीच्या मीठभाव केंद्रावरसून मी बादल चौधरी तुमचा सगळ्यांचं अगदी मनाकाळजातून स्वागत करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सिंधुभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि तळकोकणातील सर्वात मोठ्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रामेश्वर प्रतिष्ठान मीठभाव आयोजित RPM ट्रॉफी 2026 23वे पर्व या स्पर्धेतील पहिला सामना नाणेफेक जिंकली. या महत्त्वाच्या सामन्यात संविधान ग्रुप पुणे संघाचे कर्णधार प्रदीप न्यायनीत यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रारंभिक 3 मोठे हादरे दिले खरे, पण त्यानंतर बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघासाठी पंकज जाधव तारणहार ठरले. 5 बॉलमध्ये 2 चौकार 2 षटकारांनिशी त्यांनी काढलेल्या 20 धावा, त्यांना मिळालेली 7 रजत मुंडे यांची 15 धावांची. त्या जोरावर सन्मानजनक धावसंख्या 71 आणि विजयासाठी 72 धावांचं लक्ष्य. मंचावर उपस्थित आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर सर, आपलं मनपूर्वक स्वागत. काय ओळख सांगावी सरांची. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं रत्न, मुंडगे गावामध्ये जन्म आणि त्यानंतर भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, समाजसेवक, शिक्षक आणि राज्यसभा सदस्य. आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर हे कृषी अर्थशास्त्र विषयात उत्कृष्ट तर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयातील सुद्धा ते तज्ज्ञ आहेत. कोकणात मुंडगे गावात त्यांचा जन्म झाला आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करता करता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पदसुद्धा त्यांनी सांभाळलं. भारतीय कृषी मूल्य आयोग नियोजनामध्ये त्यांनी काम केलंय आणि आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर साहेब हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीचे अध्यक्षसुद्धा आहेत. मिलिंद समता पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर साहेबांच्या गजरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत आपण स्वागत करूया. डॉक्टर साहेब, कॉमेंट्री बॉक्सच्या वतीन मालवणी केंद्रावर तुमचा सुद्धा अगदी मनाकाळजातून स्वागत असा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही बोलीभाषा काही वर्षापुरती मर्यादित होती, फक्त सिंधुदुर्गापुरती, पण सध्याच्या घडीक या सोशल मीडियावर सुद्धा चर्चा चलता ज्या भाषेची ती मालवणी भाषा सुद्धा या स्पर्धेत तुमका सगळ्यांका ऐकाक मिळतली. पहिल्या इनिंगचो खेळ समाप्त झालो 71 रन्सावर. 72 धावांचं लक्ष्य. प्रदीप न्यायनीत डॉन या टोपण नावान प्रसिद्ध आणि त्या डॉनचे सलामीचे 2 शार्प शूटर तुमका दिसतले खेळपट्टीवर. एका बाजून अमोल आणि त्याला साथ देण्यासाठी प्रफुल्ल. गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी बॉलिंग मार्कवर राजेश सोरटे. वैयक्तिक पहिलं पॅव्हलिन एंडच्या अगदी समोरून गोलंदाजीची सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्ले. स्विच करण्याचा प्रयत्न सफल होतोय. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने RPM चौकार. जणू काय हे तुफान आलंय पहिल्या चेंडूवर. 6 षटकांची ही लढत असेल, 6 षटकांची इनिंग असेल. पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले, क्षेत्ररक्षणाची मर्यादा आणि मर्यादित क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवतायत अमोल. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा राजेश सोरटे यांचा. पुढे येत आहेत, मग मागे सरकतायत, रूम बनवतायत, बॅटच्या अगदी मधोमध घेत आहेत. मिड ऑफ क्लिअर करत चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. अपिश ड्राईव्ह. RPM सलग दुसरा चौकार. लय ताकद आहे रे. रामेश्वर प्रतिष्ठान नावात अगदी बरोबर असा ह्या खूप ताकद असा या नावात. आणि हे नावाची ताकद फक्त बॅनर पुरती नाही, असा टी शर्टवर छापलेल्या नावाक सुद्धा किती ताकद हा ह्याचा सुद्धा प्रचिती तुमका गेल्या वर्षी इलेली असा. रामेश्वर प्रतिष्ठान या नावान भाई नरे, शैलेश जिलोके या दोघींच्या माध्यमातून 23वे पर्व रामेश्वर प्रतिष्ठान मीठभाव आयोजित RPM ट्रॉफी. गेले 8 वर्ष ही स्पर्धा डे नाईट स्वरूपाची, तत्पूर्वी 15 वर्ष ही स्पर्धा डे स्वरूपाची. 5,000 रुपये प्रथम पारितोषिकापासून सुरू झालेली स्पर्धा बघता बघता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा ठरते. यावर्षी 6,66,666. बॅटची कड क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता, मात्र थोडासा लांब राहिला. या झेलासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा होती. बॉलिंग मार्कवर भूषण गोळे दिसत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 गाद्या, एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 गाद्या, एक कोल्हापूर आणि एक सातारा, आणि सातारची गादी राखणारा खेळाडू येतोय बॉलिंग मार्कवर भूषण गोळे. ज्याप्रमाणे दर्शन बांदेकरवर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रेम, अगदी तसंच संपूर्ण सातारा जिल्हा ज्या खेळाडूवर प्रेम करतो तो भूषण. मालवण बोर्डिंग मैदानावर 4 वर्षापूर्वी कोकण प्रीमियर लीगमध्ये हे नाव चमकलं. त्यानंतर या खेळाडूने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पण आज या टीमच्या समोर संविधान ग्रुप पुणे संघ थोडासा वरचढ होतोय. धावसंख्या होते 17. लेगस्टम्पच्या दिशेने चेंडू होता, बॅटची कट घेऊन चेंडू पंकजच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न होता, दोन्ही धावा पूर्ण होत आहेत. खरं तर हा फटका खेळावा की न खेळावा असा एक मोठा प्रश्न होता. जर चेंडू सोडून दिला असता तरी सुद्धा कदाचित चेंडू वाईट ठरला असता, बाईच सुद्धा एखादी मिळाली असती. कारण यापूर्वीच्या इनिंगमध्ये आपण पाहिलंय एक नो वाईट बॉल ज्याच्यावर चौकार गेला होता, त्या 5 धावा क्रुशियल ठरत आहेत. धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर भूषण पॅव्हलियन एंडकडून थेट आमच्या समोरून अमोलच्या बॅटची कट घेऊन चेंडू गाराच्या दिशेने लँड होतोय. ही पहिल्या विकेटचं होतंय पतन. चॅम्बो माघारी परत आहेत पहिल्या चेंडूवर. प्रफुल्ल अमोल माघारी परत आहेत. आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून ते काम करत आहेत. आणि आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर साहेब अजूनही खूप मोठं कार्य आपल्याला करायचं आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आपल्याला पुढील वाटचालीसाठी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सर्वात मोठ्या स्पर्धेच्या वतीने आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. 19 धावा अमोल माघारी परतले. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये अमोल यांचं आगमन झालं. आमचे मित्रवर्य अगदी पहिल्या सामन्यापासून अमोल जमदाडे यांचा आवाज कधी ऐकायला मिळेल अशी प्रतीक्षा बॉलिंग मार्कवर दिसत आहेत. भूषण गोळे. शुभम आज रिव्हर्स स्विच हिट. आतापर्यंत फक्त 1 वेळा हा फटका सफल झाला. इतर प्रत्येक वेळी बॅटर बीट झाले. तरीही प्रयत्न दिसतोय बॅटरचा. 72 धावा करायच्या आहेत. अडखळती सुरुवात झाली होती. श्याम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आमचे मित्रवर्य आहेत, गुरुवर्य आहेत, थोरले बंधुराज आहेत, देवली गावचे सरपंच आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॉमेंटेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्याम वाकर, आपलं मनपूर्वक स्वागत. लोअर फुल टॉस मिड ऑफच्या दिशेने विजय पावले. ही पावलं रनअपवर कधी दिसतील ही सुद्धा प्रतीक्षा आता लागली सर्वांना. 2 षटकांची सांगता, 24 धावांची गरज होती सरासरी राखण्यासाठी. मात्र त्या बदल्यात 20 धावा होत आहेत. एक महत्त्वाचा खेळाडू माघारी परततोय, अमोल, ज्याने पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावले. 11 या वैयक्तिक धावसंख्येवर ते माघारी परतले. आणि सध्या जमलेली जोडी प्रफुल्ल वैयक्तिक 8 धावा आणि शुभम 1 धावसंख्येवर. 20 for 1. आपण पाहतोय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाब आयोजित RPM चषक 2026. मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीचा संघ बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आदरणीय चंद्रशेखर मोरे साहेबांचा संविधान ग्रुप पुणे तिथे काय उणे. आणि दुसऱ्या बाजूला गोवा राज्यातून सिंधुदुर्गात प्रवेश करताना बांदिये अर्थात बांदा, ज्या ठिकाणी जुना ऑक्ट्राय नाकासुद्धा होता, आजही एक मोठा तपासणीचा नाका या प्रवेशद्वारावर सर्व पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी उभारला आहे. त्या बांदा नगरीच्या वतीने आणि पुणे नगरीच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या दोन्ही नगरीकडून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. tenniscricket.in वर त्याही सर्वांचं स्वागत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा राजेश सोरटे यावेळी पुढे सरसावत आहेत कव्हरच्या दिशेने. एकेरी धावेचा फटका, ताकद तर होती मात्र प्रोटेक्शन डीपमध्ये, कारण
क्षेत्ररक्षणाची मर्यादा आता संपली. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर दिसतील. प्रफुल्ल स्ट्रायकर एंडवर, त्यासाठी एक कव्हरच्या दिशेने एक खेळाडू सर्कलच्या बाहेर दिसतोय. एक बॅकवर्ड पॉईंट डीपवर दिसतोय. एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. लेफ्ट शॉट मिड ऑफ क्लिअर करत मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑफच्या दिशेने विसावतंय. दुसऱ्या टप्प्यानंतर RPM चौकारासाठी बदलतोय धावफलक. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 72चा पाठलाग. एक ही नारा गुजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. पण मैदानावर नावाप्रमाणेच जम्बो कामगिरी दिसते. जम्बोची हा रिव्हर्स स्वीप यावेळी सटीक बसतोय. कनेक्शन होत आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. सलग दुसरा या षटकातील RPM चौकार. थँक्यू श्याम सर. आज जम्बो या नावाची जादू चालते. आतापर्यंत आपण जम्बो वडापाव पाहिला असेल, जम्बो पॅटीस पाहिला असेल, जम्बो बर्गर पाहिला, पण आज बघा जम्बो बॅटिंग. जबरदस्त, अप्रतिम, लाजवाब, सुंदर. हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने होता. नेमकं काय घडलं या चेंडूवर पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 30-30 एका गड्याच्या मोबदल्यात. त्या संघाने महाराष्ट्रातील भारतातील अनेक मैदानं गाजवलीत असा संघ यावेळी मैदानावर दिसतो. योगेश पेंडकरच्या नेतृत्वाखाली गतवर्षी ज्या संघाने विजेतेपद मिळवलंय त्या संघाला दबावात ठेवलंय सध्या तरी. त्या प्रकारे पहिल्या 6 षटकामध्ये गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ दिली. धावांचा पाठलाग करताना अमोल, प्रफुल्ल, शुभम ज्या प्रकारे लढतायत मैदानावर संविधान ग्रुप पुणे संघाचा वर्चस्व दिसतोय. यावेळी ऑफस्टंपच्या दिशेने बराच बाहेर. राजेश सोरटे या कामासाठी प्रसिद्ध आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकावा, कधी तो बाहेर काढावा, कधी आत आणावा. यावेळी खूपच बाहेर होता चेंडू. बॅटर सुद्धा सफल झाले होते. शुभम कनेक्शन नव्हतं. चेंडू निर्धाव 30 धावा. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा मिड ऑफ क्लिअर करत चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. पावळ्याचा पाणी पास टाक डायरेक्ट चंद्रार. RPM षटकार. हॅलो. आपल्या या स्पर्धेदरम्यान भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा चिटणीस आणि स्टारलाइट सिनेमा देवगडचे व्यवस्थापक यश रानडे उपस्थित आहेत. मी दिनेश फाटेक यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. आज श्याम सर जम्बो खेळाडूंचा दिवस. पहिल्यांदा पंकज जाधव आणि यावेळी पनवेलचा प्रफुल्ल त्याला साथ देतोय शुभम. खरतर मिड ऑफ क्लिअर करून याही पूर्वी एक चौकार श्यामसर आपण पाहिला होता, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रोटेक्शन का नव्हतं. खोलवा टप्प्याची जर गोलंदाजी आपल्याला करायची तर समोरच्या व्ही मध्ये क्षेत्ररक्षक गरजेचा होता. मात्र लॉंग ऑफ लावला होता. थोडासा कव्हरच्या दिशेने समोरचं मैदान मोकळं ठेवलं होतं. आणि बॅट आताच्या एवढ्या हेवी आहेत श्यामसर. कनेक्शन झाल्यानंतर सरळ बॅट तर चौकार किंवा षटकार नक्की मिळवून देतो. त्या जागेवर आतापर्यंत 10 धावा खर्च झाल्यात. योगेश यावर सुद्धा काम करतील. 3 षटकांची सांगता असं वाटत होतं. रिक्वायर्ड रन रेट आता थोडंसं वाढेल, पण या शेवटच्या चेंडूवरचा षटकार बरोबर अगदी ॲक्युरेट रिक्वायर्ड रन रेट गाठतोय. 12ची सरासरी राखतोय. 3 षटकं होत आहेत समाप्त. धावसंख्या होते 36. उरतायत अजून 18 चेंडू. अजूनही 36 धावांची गरज. बऱ्याच स्पर्धामध्ये एका षटकामध्ये 36 ही धावसंख्या सर्वोच्च मानली जायची, समजली जायची, पण या मैदानावर तुम्ही एका षटकामध्ये 54 धावा सुद्धा करू शकता. आणि हे खोटं नाही आहे, हे खरं आहे. कारण समोर दिसत आहे सुपर 9चे बोर्ड. या सुपर 9च्या बोर्डवर जर डिरेक्ट आपण षटकार मारला तर आपल्याला 6 ऐवजी 9 मिळेल. 9 धावा मिळेल. 4थं षटक आणि बॉलिंग मार्कवर दिसत आहेत पुन्हा एकदा भूषण गोळे. पॅव्हलिन एंडकडून भूषणचा खोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा तर नक्की इरादा असेल. जोपर्यंत येत आहे क्षेत्ररक्षक, येतोय थ्रो. 2 धावावर समाधान. जम्बोकडून डगआउटकडून अपेक्षा होती 3 धावांची, पण जम्बोला माहिती आहे आपल्याला धावा चोरण्यासाठी नव्हे, धावा फटकावण्यासाठी पाठवलंय.
कारण धावा चोरण्याच्या नादात एवढा मौल्यवान खेळाडू जर रनआउट झाला तर टीमसाठी तो मोठा धक्का असेल. त्यामुळे जंबोने या पळून धावून चोरून धावा मिळवण्यापेक्षा आपल्या बॅटवर, आपल्या मनगटावर, आपल्या खांद्यावर विश्वास दाखवलाय. आपल्या बॅटचं एक हलकंसं चुंबन घेतलंय आणि जंबो सज्ज झालाय स्ट्रायकर एंडवर. धावसंख्या झाली 38-38. भूषण गोळे एक विकेट त्यांनी मिळवली. अजून एका विकेटची त्याला प्रतीक्षा आहे. लोअर पुल टॉस मिड ऑनच्या दिशेने आणि आली ती विकेट. जो संयम एवढा वेळ जंबोने दाखवला तो संयम तुटलाय. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. पार्टनरशिप ब्रोकर हे आपल्या बिरुदावर सार्थ ठरवलंय भूषण गोळे यांनी. 36-2. मंगेश आपल्यापर्यंत आवाज जातोय का? मंगेश, एक रिक्वेस्ट होती. सुपर 9च्या समोर आमचा एक स्वयंसेवक आपण उभा करूया, कारण त्या बॅनर समोर कोणी उभं राहू नये, चेंडू अडवू नये, ही एक छोटी अपेक्षा आहे, गरज आहे ती. मंगेश प्लीज सुपर 9च्या समोर प्रत्येक बॅनर समोर आमचा एखादा माणूस प्रत्येक सामन्यामध्ये उभा ठेवावा. प्रेक्षक जे सुपर 9च्या समोर आहेत त्यांना विनंती आहे, प्लीज सुपर 9च्या समोर आपण थांबू नका. तिथे येणाऱ्या चेंडूला आपण हातसुद्धा लावू नका, प्लीज कॉपरेट, कारण तिथे 3 महत्त्वाच्या धावांचा फरक आहे. सुपर 9च्या समोर जे आमचे प्रेक्षक आहेत आपल्यासाठी ही नम्र विनंती. जाऊया मैदानावर. भूषण गोळे मिळवतोय सफलता. सेट बॅटर प्रफुल्ल उर्फ जंबो माघारी परतले वैयक्तिक 18 धावसंख्येवर आणि नवीन फलंदाज मनोज. ऑप्शनच्या खूपच बाहेर ठेवला होता चेंडू. शफल तर पहिलेच झाले होते. 2 पावलं. पुन्हा एकदा चूक होते. एकेरी धावेचं रूपांतर होतंय दुहेरी धावसंख्येत. योगेश पेंडकरचा एक जळजळीत कटाक्ष त्या ठिकाणी. दोन्ही हात फैलावून विचारतोय नेमकं काय चाललंय, काय घडतंय. माहिती आहे टार्गेट किती आहे, किती डिफेंड करायचे आहेत, धावसंख्या काय झाली. एकाच ॲक्शनमध्ये योगेश पेंडकर यांनी किती प्रश्न विचारले श्याम सर त्या खेळाडूला. त्या 2 धावेनीची धावसंख्या होते 40. सबमरीन टप्पा पडतोय ऑप्शनच्या बराच बाहेर. भूषण गोळे यांनी वारंवार चेंडू ऑप्शनच्या बाहेर ठेवलेत. ते प्रत्येक चेंडू त्यांना कमी धावसंख्येवर सीमित ठेवलेत. मधल्या एसटीवरचे चेंडू मात्र मोठ्या फटक्यांसाठी गेलेत. या ओव्हरमध्ये त्याने एक विकेट मिळवली. 4 धावा खर्च केल्या 4 बॉलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार त्यांनी खर्च केला होता. त्याची दुरुस्ती आतापर्यंत तरी दिसते. अजून एक लोअर फुल टॉस, पण यावेळी चूक होणार नाहीये. स्क्वेअर लेगच्या मस्तकावरून येते दस्तक. चेंडू सीमारेषा पार. काय बाय मारल्यान, काळीज झलयल्यान. RPM सिक्सर. भाईजी नरेश, शैलेशजी लोके यांच्या नेतृत्वाखाली रामेश्वर प्रतिष्ठानचा हा थरार सलग 23व्या वर्षात आपण पाहतोय, अनुभवतोय आणि पहिलाच सामना रोमहर्षक होतोय. गतविजेता संघ यावेळी रडारवर घेतला जातोय. षटकारांशी धावसंख्या होते 46. स्विच करण्याचा प्रयत्न या शेवटच्या बॉलवर. जणू काही भूषणच्या गोलंदाजीचं कॉमेंट्री बॉक्समधून केलेलं कौतुक थोडंसं त्याच्या अपोजिट गेलंय. निर्धाव चेंडूनिशी 4 षटकांची संगता होते. धावसंख्या होते 46. शिल्लक राहिले 12 चेंडू, 26 धावांची गरज. 12 चेंडू आणि 26 धावा. माझ्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये श्याम सर. श्याम, दबाव असेल गोलंदाजांवर की फलंदाजांवर? हॅलो. बदल दबाव तर दोन्ही बाजूला आहे. दोघांनाही संधी आहे. 50-50चा मौका आहे. 12 बॉलमध्ये 26 धावा. तेवढंही सोपं नाही आहे, तेवढंही कठीणही नाही आहे. त्यामुळे दोन्ही संघांना संधी आहे. एखाद दुसरा मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक करू शकतो, तर एखाद दुसरा विकेट किंवा एखाद दुसरा डॉट बॉल हा प्रेशर देखील आणू शकतो. त्यामुळे मजा येईल. 12 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची आजपासून ही रणसंग्राम जो सुरू झालेला आहे आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. जी पहिली मॅच ही शेवटच्या बॉलपर्यंत जाणार
यात काही शंका नाही. खूप मजा येईल. हे मॅच बघत राहा, ऐकत राहा. बादल चौधरी. आज पंकज जाधव यांनी जी कामगिरी केली ना, श्याम सर, बऱ्याच खेळाडूंची वेगवेगळी टोपणनावं आहेत, पण पंकज यांचं टोपणनाव ते त्यांना स्वतःला आवडत नाही, त्यामुळे बरेच कॉमेंटेटर ते घ्यायचं लाजतात, टाळतात सुद्धा. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक ग्रुप आहे ज्यांनी अटल करंडक ही 1,00,000 रुपयांची एकांकिका स्पर्धा जिंकली. 1,00,000 रुपयांची एकांकिका स्पर्धा कुडाळमधल्या संघाने जिंकली आणि त्या ग्रुपचं नाव आहे ढ मंडळी. तर याचं कारण काय थोड्या वेळाने आपण जाऊया. त्यासाठी मात्र पंकज आपली परवानगी लागेल. 2 षटकं शिल्लक, 12 चेंडू, 26 धावांची गरज आणि बॉलिंग मार्कवर सांगली जिल्ह्यातील 32 शिराळे गावचा खेळाडू, मांगले एक्सप्रेस, सांगली एक्सप्रेस, विजय पावले बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव फक्त मिळेल या बॉलवर. योगेश पेंडकर यांनी आपलं ब्रह्मास्त्र मागे ठेवलंय. हे खास ब्रह्मास्त्र ज्याप्रमाणे कुरूच्या रणभूमीवर शेवटच्या दिवसासाठी काही अस्त्र राखीव ठेवली होती. महारथी कर्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये जेव्हा युद्ध चालू झालं होतं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं शस्त्रयुद्ध खूप झालं, आता अस्त्रयुद्ध करा. आणि त्यानुसार योगेश पेंडकर आपलं अस्त्र बाहेर काढतायत. विजय पावले ज्यांचं नाव. पहिला चेंडू सिंगल, धावसंख्या होते 47, शिल्लक राहिले 11 बॉल, 25ची गरज. खराब चेंडू. यावेळी मात्र हे ब्रह्मास्त्र भरकटलं जात आहे. आपल्या लक्षाच्या ऐवजी दुसऱ्याच दिशेने त्याचा प्रवास होतोय. वाईट बॉल येतोय, इशारा. योगेश पेंडकर सुद्धा थोडेसे नाराज आहेत या चेंडूसाठी, पण त्यांना सुद्धा माहिती आहे विजय पावले आहे तो. पण दुसऱ्या बाजूने ज्या प्रकारे फलंदाजी करतायत शुभम आणि मनोज, या दोघांनाही विश्वास आहे आपल्या बॅटिंगवर. दोघांनाही 1-1 षटकार मारलाय. दोघांनाही कल्पना आहे आता फक्त षटकारांचीच गरज नाही आहे, एकेरी दुहेरी धावांनी सुद्धा सामना आपल्या पारड्यात परतू शकतो. स्ट्रायकर एंडवर शुभम एका षटकारांनीशी 9 या धावसंख्येवर. शफल खेळण्याचा प्रयत्न होतोय, असफल. बॅटचं चुंबन घेत आहे, चेंडू यष्टी करतोय, उद्ध्वस्त. आणि तिसरी विकेट बहाल होत आहे. डगआउटच्या दिशेने परत आहेत खेळाडू. शुभम वैयक्तिक 9 आणि सांघिक 49 या धावसंख्येवर. बदलता इक्वेशन. राहिले शिल्लक 10 चेंडू, 23 धावांची गरज. थँक्यू डीजे. दम मारो दम. आणि हा दम श्याम धुराचा दम नाही आहे, हा दम आहे नामस्मरणाचा. जर आपल्यासमोर आपल्यासोबत परमेश्वराचं नाम असेल तर सगळे गमसुद्धा नष्ट होईल. आणि त्यासाठी हरे कृष्ण हरे राम हा जप कर. तर 5,000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. tenniscricket.in. धन्यवाद tenniscricket.in. आपले आभार. पहिल्याच दिवशी ही स्पर्धा, पहिल्याच सामन्यात 5,000 लोक लाईव्ह आमच्याशी जोडले गेले. या सगळ्या व्हर्च्युअल प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सांगली एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर सफलता मिळवते. दुसऱ्या चेंडूवर 10 चेंडू शिल्लक. आल्या आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता सखाराम. आणि काय झालंय नॉन स्ट्रायकर एंडवर. सखाराम फटका खेळल्यानंतर मनोज आले होते स्ट्रायकर एंडच्या दिशेने, त्यांना स्ट्राईक घ्यायची होती. मात्र सखाराम यांनी आपली जागा सोडली नाहीये. मनोज माघारी परतले. मनोज चौथ्या विकेटच्या रूपात, रनआउटच्या रूपात वैयक्तिक 8 आणि सांघिक 49 धावसंख्येवर. बॅक टू द डगआउट. राहुल राजपूत मैदानावर जात आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवर. स्ट्रायकर एंडवर असतील सखाराम,
संग्राम त्याचं नाव आहे. संग्राम, हा चेहरा नीट लक्षात ठेव. जो दिसतोय तुला बॉलिंग मार्कवर, या चेहऱ्याविरुद्ध तुला खेळायचंय. 9 चेंडू शिल्लक, 23 धावांची गरज. 2 महत्वाच्या विकेट या ओव्हरमध्ये मिळाल्यात. अजून एक सटीक यॉर्कर, ऑन ड्राईव्हचा फटका, मिडॉनच्या दिशेने एक सिंगल मिळेल. पुन्हा एकदा चूक होते, 21 धावेचं रूपांतर. आज ज्या प्रकारे त्या एरियामध्ये मिसफिल्डिंग झाली, काखेत रवळी आणि गावभर होवळी या मालवणी म्हणीची आठवण सुद्धा नक्की होईल. प्रदीप देऊलकर यांच्या आईची एक सुप्रसिद्ध म्हण होती, चुलीर खापार आणि गावभर यापार. या 2 धावा रोखण्यासाठी उपाययोजना करावी लागेल. या 2 धाव्यांची अर्धशतक मात्र फलकावर लागत आहे. संविधान ग्रुप पुणे संघाच्या होत आहेत 51 धावा. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. आवाज आला या चेंडूवर, नेमकं काय काय झालंय, पण आवाजानंतर चेंडू पूर्ण कॅरी केलाय का योगेश सरांपर्यंत. पण महत्वाचं म्हणजे चेंडू निर्धाव राहिलाय, डॉट राहिलाय. त्या कामासाठी योगेश पावले ओळखले जात आहेत. टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, दोन्ही फॉर्मॅटमध्ये खूप दर्जेदार कामगिरी ते करतायत. संग्राम स्ट्रायकर एंडवर, राहुल नॉन स्ट्रायकर एंडवर. राहुल राजपूत येरवड्याचे खेळाडू आहेत. येरवडा प्रसिद्ध आहे जेलसाठी. समोरच्या खेळाडूला आपल्याला घ्यावा लागेल, थोडीशी थर्ड डिग्री दाखवावी लागेल आणि त्यासाठी राहुल ओळखले जातात. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. विजय पावले ऑन फायर. या षटकामध्ये त्यांनी खर्च केले आहेत फक्त 4 धावा आणि त्यानंतरचा या चेंडूवरचा स्कोरिंग शॉट. 2 धावा तर असतील अशी अपेक्षा आहे. डीप प्रेक्षकावरून क्षेत्ररक्षक घेत आहेत, फील्ड करतायत, थ्रो करतायत. तोपर्यंत 2 धावा होत आहेत पूर्ण. ग्लोव्ज घालून 3री धाव वाचवणं योगेश पेंडकर यांच्यासाठी थोडं कठीण बनतंय. आणि या 3 चेंडूनिशी, या 3 धावांनिशी खेळ संपतोय. 5 षटकांचा 54 धावा. उरले शिल्लक शेवटचे 6 बॉल आणि खेळ शिल्लक राहिलाय फक्त 2 फटक्यांचा. फक्त 2 फटके 90चे. 2 फटके 90चे सामना जिंकून देऊ शकतात. एरवी आपल्याला 3 फटके गरजेचे होते, पण या मैदानावर फक्त 2 शॉट. सुपर 9. खरोखरच आदरणीय भाई नरे, शैलेशजी लोके, ही एक सुवर्ण संधी आपण बॅटरला दिलीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा पहिल्यांदाच मला वाटतं श्याम प्रकार होतोय, प्रयोग होतोय आणि नक्की यशस्वी ठरेल. सुपर 9 90च्या समोर प्रेक्षकांना विनंती असेल, कोणीही थांबू नका. एखादा बॉम्ब येईल आपल्या दिशेने, त्यासाठी आपण तयार राहा. सुपर 9 साठी 2 बक्षिसं आहेत. मैदानाच्या बाहेर षटकाराचं रूपांतर झेलात करणाऱ्या खेळाडूसाठी 500 रुपये आणि पहिल्या सुपर 9व्यासाठी आदरणीय गौरवजी लोके यांच्याकडून 666 रुपये. लाडक्या बहिणींच्या लाभार्थीची यादी बरीच आहे, पण या मैदानावर बघूया रुपये 666चा पहिला लाभार्थी कोण ठरतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 18 धावांची गरज असताना धारावे एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर विकी भोईर ज्यांचं नाव. संग्राम स्ट्रायकर एंडवर. अजून एक फटका तर खूप सुंदर होता, पण ज्या प्रकारे बॅटचा आवाज आला तो स्वीट नव्हता. रनआउटची संधी, कॉलिंग नव्हतं आणि कॉलिंगच्या अभावामुळे अजून एक रनआउट होतं. या इनिंगमधील दुसरा रनआउट. पहिल्यांदा रनआउट झाले होते मनोज आणि यावेळी रनआउट होत आहेत राहुल राजपूत, गोल्डन डकचे मानकरी. डायमंड डक असेल कारण एकही चेंडू त्यांनी खेळला नव्हता. या एकेरी धावेनिशी इक्वेशन बदललंय. धावसंख्या झाली 55. शिल्लक चेंडू 5 आणि 17 धावांची गरज. 5 चेंडू आणि 17 धावा. यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये दुसऱ्या इनिंग्ससाठी आपण जाणार आहोत. स्वामी समर्थ स्पोर्ट्स बनाम गोवन स्ट्रायकर गोवा. एका बाजूने तळ कोकणातील एक संघ असेल, दुसऱ्या बाजूने टीम स्वामी समर्थ वलयगीत खेळाडूंसह हा संघ सुद्धा मैदानावर येईल. गोवन स्ट्रायकर गोवा संघाच्या प्लेइंग 11ची प्रतीक्षा आहे. बघूया या टीममध्ये आपल्याला कोण दिसतील. दरम्यान बॉलिंग स्ट्रायकर यांच्या दिशेने संघाचे नायक सेनापती कर्णधार प्रदीप नैनित, डॉन या टोपण नावाने प्रसिद्ध.
डॉन को पकडणं मुश्किल ही नाही, नामुमकिन भी है. मात्र मैदानावर हे डॉनने मारलेला चेंडू पकडणं मुश्किल होईल की नामुमकिन होईल, येणारा काळ सांगेल. धारावी एक्सप्रेस पहिल्या चेंडूवर एकच स्टेशनवर थांबते. एक विकेट आपल्या नावे करते आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरून विकी. पुन्हा एकदा या बॉलवर सुद्धा रनआउट असेल का? येस, या इनिंग मधील हा तिसरा रनआउट. खराब कॉलिंग, खराब शॉट सिलेक्शन. जर आपल्या फलंदाजाला स्ट्राईक देण्यासाठी वारंवार आपल्याकडून रनआउट होत असतील तर समजावं आपण योग्य जागी उभं नाही आहात. डॉट बॉल मैदानावरच्या पंचांचा इशारा आलाय आणि त्यानंतर वाईटसाठी रेफर केले गेले तिसऱ्या पंचांकडे. या बॉलवर मैदानावरील पंचांचा इशारा आलाय, डॉट बॉल. त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सुशीलजी शेडगे, चौथ्या पंचांच्या भूमिकेत दीपक धुरी. म्हणजे मालवणचे पंचपुत्र आणि पंचपुत्र या स्पर्धेत दिसतील. अनेक स्पर्धा या आमच्या सहकाऱ्यांनी गाजवल्यात. खूप सुंदर पंचगिरीसाठी हे प्रसिद्ध आहेत. वलयांकित पंच आहेत. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव या सगळ्याच पंचांकडे आहे. आणि ती चौकडी ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉमेंटेटरची एक चौकडी प्रसिद्ध आहे श्याम, तशीच पंचांची सुद्धा एक चौकडी प्रसिद्ध आहे. या चेंडूवरची अजूनही प्रतीक्षा. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, इट्स फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. 4 चेंडू आणि 17 धावा. विकी भोईर बॉलिंग मार्कवर. ज्या प्रकारे विकी यांनी सुरुवात केली, का या दोन आपल्या अस्त्रांना लपवून ठेवलं होतं योगेश यांनी, ते मैदानावर सिद्ध करतायत. स्ट्रायकर एंडवर संग्राम. अजून एक यॉर्कर. श्याम सर, ज्या प्रकारे शॉट केल्यानंतर आवाज येतोय, हा आवाज समाधानकारक नाहीये, बॅटरच्या आवडीचा नाहीये. स्वीट स्पॉटकडे तो चेंडू लागत नाहीये, थोडासा वर लागतोय, कडेला लागतोय. बऱ्याच वेळा बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यानंतर येणारा आवाज सुद्धा त्या शॉटचा रिझल्ट सांगत असतो. पण हे दोन्ही वेळेला आवाज थोडेसे असमाधानकारक, त्यामुळेच धावसंख्या सुद्धा असमाधानकारक या बॉलवर. यावेळी ऑफस्टंपच्या बराच बाहेर. दंडित करतायत पंच उमेश मांजरेकर सर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण कोकणातील एकेकाळचे उत्कृष्ट लेग ब्रेक गोलंदाज. 12 ओव्हरच्या मॅचमध्ये 4 ओव्हर मेडन टाकण्याचा पराक्रम त्यांनी आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा केलाय. ते उमेश मांजरेकर सर नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने दिसत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत डॉट बॉल बदलतोय, वाईट बॉलने बदलतोय. इक्वेशन धावसंख्या होते 3 चेंडू आणि 15 धावा या इक्वेशन पर्यंत. सुरेख चेंडू. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करतायत, आपल्या ताकदीचा वापर करतायत. रनअप बघा विकी भोईर यांचं 8 ते 10 पावलांचं रनअप, रिदमिक रनअप. त्यानंतर शेवटच्या पायावरून घेतलेली उडी, त्यानंतरचं लँडिंग, त्याचवेळी रिलीज पॉईंट, बॉलिंग आर्म, नॉन बॉलिंग आर्म, हे सगळं एका लाईनमध्ये आणि त्यामुळे चेंडूसुद्धा एका लाईनमध्ये. अजून एक डॉट बॉल. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. अजूनही सामना हातात आहे, अजूनही 9वा दृष्टिक्षेपात आहे. लॉंग ऑन. फक्त 1 धाव या चेंडूवर आणि आता सामना पूर्णतः झुकतोय. मकरनभाई तोरसकर यांच्या मालकीचा संघ बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट. आमचे मित्रवर्य रोहित बोवलेकर यांच्या नावाची आठवण करून देत मकरनभाई तोरसकर यांनी टीम उतरली मैदानावर आणि ही टीम पहिल्याच सामन्यामध्ये एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करते. शेवटचा 1 चेंडू. शेवटच्या चेंडूवर फटका तर मोठा मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक एक हाती झेल टिपतायत. इनिंग आणि सामना होतोय समाप्त. चेंडू जातोय सीमारेषा पार. मॅक्झिमम RPM षटकार, पण या षटकारासाठी बराच उशीर झालाय आणि या सामन्यामध्ये बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघ पहिल्या सामन्यात विजय मिळून सलामी देतोय, मानवंदना देतोय, आदरांजली देतोय. रोहित बोवलेकर यांना हा विजय ते जणू काही समर्पित करतायत. संविधान ग्रुप पुणे अजूनही आपल्यासाठी असेल संधी आणि त्या संधीसाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देऊन जाऊया. दुसऱ्या मॅचची नाणेफेक स्वामी समर्थ स्पोर्ट्स बनाम गोवन स्ट्रायकर गोवा. हॅलो. गोवन स्ट्रायकर गोवा संघाचे संघमालक सन्माननीय श्री महेश कोनाडकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेदरम्यान श्री श्रीकांत जाधव, मंडळ अधिकारी मिडबाव
आणि श्री सनी बोटे तलाठी नारिंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भाई लोके यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन दोघांचंही स्वागत करायचं आहे. श्री श्रीकांत जाधव आणि सनी बोटे. हॅलो हॅलो. आपल्या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री मंगेश गावकर उपतालुका प्रमुख शिंदे शिवसेना मालवण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भाईनर यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन गावकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. हॅलो. श्री श्रीकांत जाधव आणि सनी बोटे यांचे आम्ही स्वागत करत आहोत. मी भाई लोके यांना विनंती करते की आपण या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. श्रीकांत जाधव आणि सनी बोटे. हॅलो. त्याचप्रमाणे श्री मंगेश गावकर उपतालुका प्रमुख मालवण शिंदे शिवसेना. मी भाईनर यांना विनंती करते की